प्रथमतः विठा नावाचा जो चित्रपट येतो 28 ऑगस्टला लक्ष्मण उतेकर सर असतील, मॅटॉक कंपनी असेल, त्यांचे नारायणगावच्या वतीने कुटुंबाच्या वतीने खूप खूप आभार आहे. कारण की आज विठाबाई नारायणगावकर या लोककलावंतांवर बॉलिवूडचा चित्रपट निर्माण होतो आणि विठाबाई नारायणगावकरांनी केलेलं कार्य, सीमेवर जाऊन केलेला लोकनाट्याचा कार्यक्रम असेल, 1990 साली मिळालेलं राष्ट्रपती पदक असेल, अशा अनेक गोष्टींचा इतिहास त्या चित्रपटातून मांडण्यात येणार आहे. कुटुंबाच्या वतीने आम्ही त्यांचे आभार मानतो. हे सगळं करताना जे निर्माते आहेत त्यांची कुठली भेट झाली का? ते भेटायला आले होते का? काही चर्चा वगैरे झाल्या का? नाही, चर्चा वगैरे काही झालीच नाही. आम्हाला एक आठवड्यापूर्वी कळालं की पिक्चर निघतोय म्हणून. आम्हाला आनंदच आहे पिक्चर आईबद्दल निघतोय, कारण तिचे ते कार्य मोठं केलेलं आहे तिने. पण आम्हाला न विचारता समज आता मग आमचा विरोध कोणता, तर ते जे इठा केले ना, ठीक आहे, ग्रामीण भागात इठाच म्हणत होते मान्य. पण आता जनरेशन नवीन आलेले, विठा वाटलं, विठा नाव असं झालं ना तर समाधान वाटेल. माझा प्रश्न हा आहे की ज्यावेळी समजा विठाबाई नारायणगावकर असतील, त्यांच्या जीवनातील जे काही बारकावे आहेत ते त्या चित्रपटात ते दाखवणार आहेत, हे सगळे बारकावे समजून घेताना तुमच्याशी काही चर्चा केली का? नाही, ते भेटलेच नाही ना. फक्त मला त्यातले म्हणजे सीन असं आहे, ते माझ्या जन्माचा सीन दाखवलाय त्यांनी की शिखर शिंगणापूर सातारा जिल्ह्याचं 1967 साली कार्यक्रम आमचा होता यात्रेनिमित्त. तिथं आईला प्रसूतीच्या कळा लागल्या, ती मागं आली स्टेज, हे सगळं इतिहास माहिती आहे सगळं. आणि जन्म मला दिला, तिच्या पोटी जन्म घेतला मी, खूप मला अभिमान आहे तिच्याबद्दल. आणि आज पिक्चर उतेकर साहेब काढतात, मला देखील त्यांच्याबद्दल अभिमान आहे, सगळ्या टीम बद्दल अभिमान आहे की आम्हाला फक्त पहिल्यांदा पिक्चर दाखव ही आमची इच्छा आहे. चित्रपट रिलीज करण्या अगोदर तू कुठल्या कुटुंबियांना एकदा दाखवण्यात यावा. हो हो. नावाबद्दल तुमचा काय आक्षेप आहे? मुळात आहे ना सर, कुठलाही राज्यातील समजा एखादा कलाकार असेल, लोककलावंत असेल, तर त्याचं नाव आणि त्याच्या नावापुढं गावाचं नाव हे जर लागलं ना तर तो खरा लोककलावंत शोभून दिसतो. नाहीतर नुसतं जर नाव आलं तर ते कळत नाही नेमकं काय आहे भाऊ. तर आमची मागणी काय होती त्यांना, जे इठा केले ना, समजा सब टायटल नारायणगावकर करा किंवा विठाबाई नारायणगावकर करा किंवा विठा नारायणगावकर करा, आपण असा 2-3 सूचना त्यांच्यापर्यंत पोहोचवल्यात. हा, ते आमचं म्हणणं आहे. बाकी दुसरा चित्रपटला काय संपूर्ण महाराष्ट्र विठाबाई नारायणगावकर या नावानेच ओळखतो. विठा ठीक आहे, आता तुम्ही पिक्चरला ते टायटल दिलंय त्याच्याबद्दल वाद. आणि जुन्या लोकांमध्ये विठा म्हणजे जुनी लोक, जे पूर्वीची लोक होते ना, त्या आईला विठा या नावानेच ओळखायची. परंतु आताचं जनरेशन तसं नाहीये ना. विठाबाई कोणी, इठा कोणी, ते आता त्या लोकांना माहित नाही, आताच्या तरुण पिढीला. आमची इच्छा आहे की बाबा विठाबाई नारायणगावकर किंवा विठा नारायणगावकर हे सब टायटल द्यावं पिक्चर. ते जर तुमच्या भेटीला आले नाही तर त्यांनी हे सगळे बारकावे. ती एक खंत आहे आम्हाला की काय झालं सर, आजीनं एक पुस्तक आहे तमाशा विठाबाईंच्या आयुष्याचं. एक तर मुळात त्याच पुस्तकावर आपला आक्षेप आहे. त्याचं कारण असं, ते पुस्तक जे लिहिलं गेलं, तो माणूस आमच्याकडे एकदा दोनदा आला, पण असं ऐकून इकडून तिकडून माहिती घेऊन त्या विठाबाईंचं चरित्र लिहिलं गेलं. पण त्याच्यावर काही बऱ्याच पैकी जवळजवळ 50% माहिती खोटी दिलेली. मग यांनी काय केलं, त्या पुस्तकाच्या आधारे घेऊन चित्रपट करायचा निर्माण केलं. पुस्तकात मांडलेली माहिती परिपूर्ण नाही असं तुझं म्हणणं. खोटी आहे, म्हणजे जे घडलं नाही ते घडवलंय त्यात. म्हणजे आमचं एक म्हणणं काय आहे, विठाबाई नारायणगावकरांचा जो खरा पुरा इतिहास आहे, जे कुटुंबाला माहिती आहे ते राईत माणसाला माहित नाही. म्हणून आमच्या कुटुंबाच्या माध्यमातून जर ती माहिती केली असत अजून त्याला बरं वेटेज आलं असतं. चित्रपटात कोणकोणत्या त्रुटी आहेत ते तुम्हाला जाणवलं? चित्रपट पाहिल्यानंतरच कळेल ना. नाही ना, रील फक्त ते पहिला ट्रेजर पाठवलंय ना, ते फक्त बाळकपणाचाच ट्रीजर आहे. आता सध्या आहे ना, जो फॉरवर्ड झालाय ना, बाळकपणाचाच ट्रीजर आहे. त्याच वर्षी 1967 साली तमाशाला भाऊ बापू मांग नारायणगावकर हे नाव होतं. तर टीजरला काय दिले, भाऊ गावकर नाव. हा, त्यामुळे गावकर कोणी, तुम्ही जर विठाबाईंवर चित्रपट करताय ना, मग ते नारायणगाव द्या ना पूर्ण. वाटतं ना ते. त्याच्यामुळे नेमकं काय होते, त्यांच्याशी आपली अजून चर्चा झालेली नाही. चर्चा झाल्यानंतर त्यातून नेमका मार्ग काय काढायचा किंवा आपण मागणी करतो ते नाव द्या. नारायणगाव असल्याशिवाय तो चित्रपटच पूर्ण होऊ शकतो. गावाचं नाव हे लागलंच पाहिजे ना. विठाबाईंना म्हणजे आजींना गावाचा फार मोठा अभिमान होता. त्यांचं डॉक्युमेंटली नाव वेगळे, पण ते विठाबाई नारायणगावकरच लावायचे.
आजही राष्ट्रपती पुरस्कार आहे बघा तिथे, त्याच्यावर बी विठाबाई नारायणगावकरच नाव आहे. त्यांनी तुमच्याशी संपर्क साधन आहे, तुम्ही त्यांच्याशी काही संपर्क साधायचा प्रयत्न केलाय का? हो, मी केला आहे. 2-3 दिवसापूर्वी त्यांना मेल टाकलाय. साधारणतः 2-3 तारखेपर्यंत संपर्क होऊ शकतो असं एकंदरीत दिसतंय. समजा भेट झाली, तुमच्या प्रमुख मागण्या काय असणार कुटुंबियांच्या वतीने? नाही, कुटुंबियाच्या वतीने एक तर आम्हाला रिलीज व्हायच्यावर चित्रपट पूर्ण दाखवला जावा आणि जे इठा नाव आहे ते विठाबाई नारायणगावकर किंवा विठा नारायणगावकर करावं. जर त्या पुस्तकाच्या आधारे तो चित्रपट बनवलाय हम्म. तुम्ही म्हणताय, मग ते पुस्तकावर तुमचं ऑब्जेक्शन आहे, हो. याची माहिती हो. याचा अर्थ असा की त्या चित्रपटात देखील काही मात्र काही जी दृश्य असतात ते ते देखील चुकीचे असणं. चुकीचे असतात. बरोबर बरोबर. जर ती चुकीची असली तर तुमच्या निदर्शनास आलं तर भविष्यात तुमची भूमिका काय असणार? नाही, ते काढून टाकायला लावणार सर आम्ही. जर कारण ते कसं आहे, आता आमच्या पुढच्या पिढीला ते पुढच्या पिढीला- त्रासदायक आहे ना. पुढच्या पिढीला जर त्रासदायक होत असेल किंवा गावाला त्रासदायक होत असेल, शेवटी आज समाज म्हणून आपल्याला वावरायचं. त्या लोकांनाही सीट बसून पुणे मुंबईत बसून तमाशा नाही कळणार. तमाशा कळायचा असेल, तमाशावर कामकाज करायचं असेल तर नारायणगावलाच यावं लागेल. आमच्या आणि कसं आहे, सर? कुटुंबाची जर नाचक्की होत असेल तर अगोदरच त्यांना थांबवलं पाहिजे ना. कोणता पण सेलिब्रिटी असेल ना, तो काय दुसऱ्या तांदळासारखं नसतोच मुळात. कुणी असू द्या, मला नाव काही कोणाची घ्यायची नाही. दुसऱ्या तांदळासारखं नसतोच, काही ना काही एखादी खोड त्याच्यात असती. पण तुम्ही त्या लोकांनाही सीट बसून पुणे मुंबईत बसून तमाशा नाही कळणार. तमाशा कळायचा असेल, तमाशावर कामकाज करायचं असेल तर नारायणगावलाच यावं लागेल. आमच्या आणि कसं आहे, सर? कुटुंबाची जर नाचक्की होत असेल तर अगोदरच त्यांना थांबवलं पाहिजे ना. कोणता पण सेलिब्रिटी असेल ना, तो काय दुसऱ्या तांदळासारखं नसतोच मुळात. कुणी असू द्या, मला नाव काही कोणाची घ्यायची नाही. दुसऱ्या तांदळासारखं नसतोच, काही ना काही एखादी खोड त्याच्यात असती. पण तुम्ही ते पिक्चर मध्ये दाखवता का? नाही दाखवत. मग तसं जर ह्यांनी जर त्या पिक्चर मध्ये दाखवलं असेल तर चुकीच्या गोष्टी जायला नको, हा आमचा येतो, दुसरा काही विषय नाही. समाजापर्यंत जायला नको. चित्रपटाला विरोध नाही, चित्रपटाचा 100% स्वागतच करू. उलट आम्ही त्यांना निमंत्रण दिलं, तुम्ही नारायणगावतून प्रीमियर शो करा. तुम्हाला नारायणगाव ते विठाबाईंचं गाव पहा, हे गाव पहा, गावचा आदर सत्कार घ्या. आपण त्यांच्यापर्यंत ही बातमी कळवलेली. आता अजून विठाबाईंचं त्यांचं घर पहा. authorize- मग ज्या मातीमध्ये विठाबाई घडल्या किंवा जिथून त्या महाराष्ट्रावर देशभर गेल्या, त्या नारायणगावमध्ये जर ते निर्माते आले नाही मग तो चित्रपट परिपूर्ण कसा होऊ शकतो? नाही, आमचं म्हणणं तेच आहे ना आमचं सर. तेच म्हणणं आहे ना. आमचं वेगळं काय म्हणणं नाही. आम्हाला म्हणायचंही तेच. तुम्हाला जर विठाबाईंवर चित्रपट करायचा असेल ना, तर आज विठाबाईंचं कुटुंब पूर्ण आहे. जे विठाबाईंच्या कुटुंबियाला जे तिचा स्वभाव माहिती आहे, ती नाचायची कशी, गायची कशी, उभी राहायची कशी, हे जे कुटुंबाला माहिती आहे, ते बाकीच्या पुस्तकात नाही कळणार तुम्हाला. ते तुम्हाला योगीराज पुस्तकात- बागुलनी तुम्ही ते पुस्तक दिलेलं आहे ना, ते फार म्हणजे हा योगीराज बागुल कोण? विठाबाई नाही आमच्या नात्यातला, ना गोत्यातला, ना जातीचा नाही. हा कोण? विठाबाईला विचारून तुम्ही ते उत्तेकर साहेबांनी त्याला विचारूनच का मला पण असं कळतंय की उत्तेकर साहेबांनी आहे ना फक्त योगराज बागुलच्या पुस्तकाच्या आधारे जर चित्रपट बनवत असेल ते चुकीचं आहे. आमच्या कुटुंबाशी त्यांनी संपर्क साधायला हवा होता, आम्हाला विचारात घ्यायला हवं होतं. आमच्याशी संपर्क साधून त्यांनी जर आमच्याकडून माहिती घेतली असती, अजूनही पिक्चरला वेटी जागा असते. मुळात विठाबाईंच्या मुलांचे असतील, नातवंडांचे असतील, मुलींचे असतील, एवढे मोठे समाजाचे फळ आहेत, ते सगळ्या फळावर किती आले नाही. नाही, कधीच नाही. कधीच नाही आले. आणि ऍक्च्युली आता आमचा सीझन चालू होता आणि आमचा सीझन चालू असतानाच या चित्रपटाची या चित्रपटाची शूटिंग चालू होती. मला एकदा आम्हाला आमचे कार्यक्रम चालू असताना आम्हाला कार्यक्रम सोडून जाता येत नव्हतं ना. तुम्हाला वेळ देता आला नाही. हो, वेळ देता आला नाही. बरं का सर, मला त्यांचा एकदा फोन आला होता व्हॉट्सअप कॉल. तर त्यांनी मला हे सांगितलं, मी त्यांना निदर्शनात आणून दिलं. म्हटलं सर, तुम्ही जो योगराज बागुलांवर चित्रपट करताय, मला त्याच्यावरच आमच्या कुटुंबाचा आक्षेप आहे. नाही म्हटलं, ते मी फक्त ते त्या पुस्तकाला प्रेरित होऊन विठाबाई मला उभी करायची. म्हणजे जे काय असेल ते मला ते पॉझिटिव्ह दाखवायचे. ठीक आहे, आता ते म्हणले म्हणून केलं असेल नाही. शेवटी आम्हाला ते पाहावं लागेल नेमकं काय केलंय ते. त्याच्यानंतर आम्ही संपर्क साधतोय त्यांचा, पाहूया आता कधी संपर्क होतोय. नाही कधी प्रत्युत्तर येतच नव्हतं तिकडनं आम्हाला. नाही, आमचा मुलगा खूप प्रयत्न करतो, पण आज पण आता 1 आठवडा झाला, 1-2 आठवडे झाले हे ट्रेजर निघून. पण एखाद्या वेळेस तरी आता मी एवढंच आमची मुलाखती झाल्या, आम्ही एवढं त्यांच्याबद्दल सांगतो, एखादा तरी फोन यावा ना आम्हाला. तर तुमची मुलाखती आम्ही पाहिल्या, तुमची काय अडचणी आम्हाला येत नाही तर आम्ही येतो, नाही तर तुम्ही या मुंबईला. असं काहीच नाही ना. तुम्हाला सांगलं सर, पण त्यांनी प्रोजेक्ट केला नाही भविष्यामध्ये.
चित्रपट रिलीज करायचा नाही 100% सर कारवाई करणार सर आपण. मी 2 तारखेपर्यंत अल्टिमेट देतोय आपण त्यांना, 2 ते 3 तारखेपर्यंत केला तर ठीक, नाही तर 100% आपण रिसर्च जे कायदेशीर असेल ते करणार. आम्हाला कायद्याच्या चौकटीत राहूनच काय असेल ते कारवाई व्हावी त्यांची. आपण बाकीचं काय आपलं म्हणणं नाही. येण्यात अवघड 100%. माझं उच्च न्यायालयाच्या हायकोर्टाच्या वकील साहेबांची चर्चा झाली. त्यांना आपण मी हे सकाळीच बोललो मी त्यांच्याशी. मी त्यांना ते सांगितलं 2 तारखेपर्यंत आपण वाट पाहू, नाही तर पुढचं बघू काय होते ते. शेवटी हे गाव म्हणून गावही पाठीशी राहील, तुमच्यासारखे मीडियावाले ते पाठीशी राहतील. याला आपण एक न्याय द्यायचा प्रयत्न करू. काय सांगायचं नाही काय नाही, तेच आता पाहूया कसं काय होते. चित्रपटाला जर चित्रपट खरंच चांगला असेल ना सर, 100% आपण डोक्यावर घेऊन नाचू त्याला. बरं चित्रपटात जर आक्षेपार्ह काय असेल तर मग तो थांबवण्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. काय सांगायचं नाही काय नाही, तेच आता पाहूया कसं काय होते. चित्रपटाला जर चित्रपट खरंच चांगला असेल ना सर, 100% आपण डोक्यावर घेऊन नाचू त्याला. बरं चित्रपटात जर आक्षेपार्ह काय असेल तर मग तो थांबवण्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. आणि आमची इच्छा आहे की गुप्तेकर साहेबांनी आमच्या कुटुंबाशी संपर्क साधावा आणि मॅडा कंपनी जे प्रोड्युसर आहेत त्यांनी सुद्धा संपर्क साधावा. माझं काय म्हणणं आहे सर, आतापर्यंत जेवढ्या लोकांना इतिहासावर जे पिक्चर निघाले त्यांच्या कुटुंबाला किंवा त्यांच्या वंशजाला तुम्ही तर भेटलेच असताल ना. उदाहरणार्थ अण्णाभाऊ साठेंवर पिक्चर निघाला, बाबासाहेबांवर पिक्चर निघाला, ही यांच्या वंशजाला तुम्ही भेटलेच असताल का नसताल. मग तसं आम्ही कोण विठाबाईंचे एवढं आम्हाला विचारात घेऊन नाते त्यांनी करायला हवं नातवंड होतं, आहेत. पण त्यांनी तसं केलं नाही. त्यांना आहे ना सर आपण लय मटेरियल दिलं असतं. जुन्या काळातले ना जे समजा आजीचं त्या गेट कसं होतं तमाशाचं, तंबू कसा लागायचा, गाड्या कुठल्या कलरच्या होत्या, हे आपण बऱ्याच गोष्टी त्यांना सांगितल्या असत्या. पण त्यांनी संपर्कात न साधल्यामुळे ते सध्या सगळं मिस झालं त्या अहो, पिक्चर. प्रत्येक मुलांनी प्रत्येक मुलीनी त्यांच्या आठवणी सांगितल्या असते ना, आई बरोबरच्या घडलेल्या. त्या काळात त्या लावण्या कशा होत्या, सवाल जबाब कसे चालायचे, वगनाट्य कसे चालवायचे, ड्रेस कोड कसे होते, हे सगळं मिस झाले त्यात. आता शेवटी कसे चित्रपट म्हटलं ते आर्टिफिशियल दाखवणार. आता चित्रपटात समजा 9 महिने 9 दिवस माजनी घेतले, बाळातीन झाली. आता चित्रपटात मुलगी दाखवली तर त्याचा काय उपयोग आहे. मुलगाच दाखवायला पाहिजे. प्रसंग बोला कळत बोलून त्याला तरी काय माहिती. माझा जन्म झाला. आईच्या तोंडून मी ऐकलेलं आहे, ज्यावेळेस सिंगापूरची यात्रा चालू होती त्या टायमाला चैत्र महिन्यात